Okay, Vector H.C. Verma Solutions. Before going to the actual chapter, I will summarize the chapter here in short. तर समरी कसे करता येईल वेक्टर. सगळ्यात पहिल्यांदा वेक्टर क्वांटिटी काय, अशी क्वांटिटी असते ज्याला डायरेक्शन पण लागते, मॅग्निट्यूड पण लागते. स्केलर असते त्याला फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट असते. ओके, तर वेक्टर रिप्रेझेंट करायचे काय काय प्रकार आहेत. पहिल्यांदा बघूयात वेक्टर रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन वेक्टरचं कुठल्या कुठल्या प्रकारे होतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे वेक्टर क्वांटिटी डायरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड पण असते ना, म्हणून आपण ते एका ॲरोने दाखवतो. म्हणजे मला एका मासवर असा फोर्स लावायचा आहे, तर मी काय करतो, त्या फोर्सचं मला संख्या पण सांगावं लागते 30 न्यूटन, आणि डायरेक्शन पण दाखवावं लागते ना, अशी डायरेक्शन. ओके, तर हे अशी इज नॉट अ सायंटिफिक वर्ड. म्हणजे मला हे काहीतरी सिस्टमॅटिकली काहीतरी रिप्रेझेंट करावं लागेल ना. ओके, वन ऑफ द वेज, भरपूर प्रकारे हे रिप्रेझेंट करता येतं. काय लिहिता येतं, एक पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर या फोर्सनी केलेला अँगल. या फोर्सनी किती अँगल बनवला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर, समजा थिटा अँगल बनवला, तर मला कसं लिहिता येतो, हा फोर्स इज इक्वल टू 30 न्यूटन ॲट अँगल थिटा. असं पण एक प्रकारचं रिप्रेझेंटेशन असतं. पण हे फुल प्रूफ रिप्रेझेंटेशन नाही आहे, कारण 3 डायमेन्शनमध्ये जर असेल एखादा फोर्स, तर मग तुम्ही कसं दाखवणार ना अशा पद्धतीनं. सो दिस इज वन वे इट कॅन बी रिप्रेझेंटेड. दुसऱ्या पद्धतीने कसं करता येईल, आय कॅन राईट दिस फोर्स ॲज, मी काय करतो, युनिट वेक्टर वापरतो. युनिट वेक्टर, व्हॉट इज युनिट वेक्टर. युनिटचा अर्थ असतो सिंगल, 1. असा वेक्टर त्याची मॅग्निट्यूड 1 आहे, असा एक वेक्टर घेतला मी, आणि तो वेक्टर तर लावला असा, या लाईन ऑफ ऍक्शन कुठेतरी लावला. समजा हा वेक्टर एफ कॅप, एफ आपण युनिट वेक्टर दाखवायला कॅप वापरतो, आणि साधे वेक्टरला असं वरती डॅश मारतो किंवा ॲरो पण दाखवतात. ठीक आहे, ओके, असं कॅप दाखवलं. आता कॅप दाखवल्यानंतर दिस फोर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 30 न्यूटन आणि किंवा 30 आणि हे एफ कॅप. कळतंय. हां, मग हे पण आज एका प्रकारचं रिप्रेझेंटेशन आहे, असं या पद्धतीने पण दाखवता येतं. व्हॉट इज एफ कॅप, इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर. म्हणजे आता जर मला ह्याची डायरेक्शन माहिती असेल या युनिट वेक्टरची, तर त्याला मॅग्निट्यूडनी मल्टिप्लाय केलं की मला असं येतं, आय गेट द ॲक्च्युअल फोर्स. ओके, दिस इज वन वे. अनदर वे काय, या फोर्सला तुम्ही एक्स आणि वाय मध्ये रिझॉल्व्ह कसं करता येईल. आता हा फोर्स कसा आहे बघा, हा फोर्स मी जर ह्याला एक्स ॲक्सिस असेल हा, आणि हा वाय ॲक्सिस असेल, तर मला सांगा हा फोर्स मी असं ड्रॉ करता येईल परत एक्स वाय, आणि हे असं ना, किती आहे हा अँगल थिटा आहे ना, आणि हा 30 न्यूटन आहे. असं हे सेम आहे, ह्यात आणि यात काही फरक नाही आहे, कारण फोर्सची ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन तीच आहे ना थिटा अँगलची. ओके, मग मी या फोर्सला रिझॉल्व्ह कसं करता येईल. हा फोर्स असा लागतोय तिरका, म्हणजे या फोर्सचा कुठला कॉम्पोनंट एक्सच्या बरोबर लागतोय आणि कुठला कॉम्पोनंट वायच्या बरोबर लागतोय, हे तुम्हाला मी आय थिंक अगोदर सांगितलेलं आहे. मी असं राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला, तर ही लेंथ किती असते. आता हा फोर्स म्हणजे हा याची मॅग्निट्यूड अशी दाखवली ना, असं आहे ना मॅग्निट्यूड. कळतंय. ओके, तर एनिवे हे 30 न्यूटन आहे ना हे. बरं, बघा आता ही हायपोटन्यूज 30 आहे, याचा अर्थ 30 युनिट्स लांब आहे हायपोटन्यूज. ओके, आणि हा थिटा जर असेल, तर मग हे डिस्टन्स काय आहे, हे झालं एफ कॉस थिटा. एफचा लक्षात घे, कॉस म्हणजे काय, ऍडजस्टंट ना, आपण हायपोटन्यूज म्हणजे थिटाच्या ऍडजस्टंट कोण आहे. थिटाच्या ऍडजस्टंट जो आहे दॅट इज गोइंग टू बी एफ कॉस थिटा. अपोजिट आहे तो काय असणार आहे, हा एफ साइन थिटा. कळतंय तुम्हाला. म्हणजे आय कॅन राईट दिस वेक्टर ॲज 30 कॉस थिटा इन एक्स ना, आणि एक्स बरोबर एक पिल्लू वेक्टर. मी युनिट वेक्टरला पिल्लू वेक्टर म्हणतो, त्यानंतर आपण बघूयात. आय कॅप, व्हॉट इज आय कॅप. आय कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग एक्स. जे कॅप इज अ पिल्लू वेक्टर अलॉंग वाय. ओके, मग काय 30 कॉस थिटा आय कॅप प्लस 30 साइन थिटा जे कॅप. कळतंय का. येस, सो दिस इज अनदर वे यू कॅन रिप्रेझेंट अ वेक्टर. ओके, फाईन. तर आता हे झालं एक्स आणि वाय. समजा झेड ॲक्सिस पण असेल, 3 डायमेन्शनमध्ये असेल, तर कुठलाही फोर्स 3 डायमेन्शनमध्ये कसा रिप्रेझेंट करता येतो, कुठलाही वेक्टर. हा असा जर मी जर असं एक ड्रॉइंग केलं, असं तुम्ही बॉक्स इमॅजिन करा, क्यूबॉइडल. ओके, आणि इथं हा ओरिजिन पासनं समजा असा फोर्स असेल एफ,
तर हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झी ॲक्सिस. तर हा काय झाला, हा झाला एफ एक्स. व्हॉट इज एफ एक्स? एक्स कॉम्पोनंट ऑफ एफ. व्हॉट इज दिस? एफ वाय, वाय कॉम्पोनंट ऑफ एफ. व्हॉट इज दिस? एफ झेड, झेड कॉम्पोनंट ऑफ एफ. म्हणजे काय, एफ कसं लिहिता येतो मला? एफ एक्स आय कॅप प्लस एफ वाय जे कॅप प्लस एफ झेड के कॅप. मला असं लिहिता येतं ना. ओके. आणि कुठलाही वेक्टर मी असा लिहिला तर मला एफची मॅग्निट्यूड कसे कळेल? दॅट मॅग्निट्यूड इज नथिंग बट एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर प्लस एफ झेड स्क्वेअर. ही झाली मॅग्निट्यूड. अच्छा, आता हा युनिट वेक्टर जो लिहिला होता मी, हा युनिट वेक्टर कसा लिहिता येईल मला? मला सांगा, हे काय आहे? हा 30 काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ एफ ना. 30 काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ एफ. मॅग्निट्यूड लिहायचा अशा पद्धती ना, मॉड्युलस साईन लिहितो त्या वेक्टरच्या. मॅग्निट्यूड ऑफ एफ. ओके, मग एफ कॅप असं लिहिता येईल का मला? कॅन आय राईट एफ कॅप ॲज वेक्टर एफ अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एफ, असं लिहू मी? हां. आता वेक्टर एफ किती आहे? बरं, एफ लिहिला आणि मॅग्निट्यूड ऑफ एफ तर ही आहे, म्हणजे आय कॅन राईट दिस ॲज एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर प्लस एफ झेड स्क्वेअर. तुम्हाला हे कळतंय का? हे झालं वेक्टर रिप्रेझेंटेशन. वेक्टर अशा पद्धतीने या 2-3 पद्धतीने वेक्टर रिप्रेझेंट करतात. ओके. आता त्यानंतर आपण दुसरा बघूयात, पुढे जाऊयात. आपण वेक्टर ॲडिशन बघितलं. ॲडिशनचे 2 प्रकार आहेत. बेसिकली तो आहे एकच प्रकार, पण आपण 2 पद्धतीने हे करतो. एक आहे ट्रायंग्युलर लॉ, बरं 3 करता येईल. एक आहे ट्रायंग्युलर लॉ, दुसरा आहे पॅरलोग्राम लॉ आणि तिसरा आहे पॉलिगॉन लॉ. ओके. व्हॉट डज ट्रायंग्युलर लॉ सेज? ट्रायंग्युलर लॉ काय सांगतो मला, की तुम्ही इथनं इथं चालत गेला आणि इथनं इथं चालत गेला तर टोटल तुम्ही या पॉईंटपासून किती डिस्प्ले झाला? इतकं डिस्प्ले झाला ना. कळतंय? म्हणजे तुमची ही डिस्प्लेसमेंट जर ए असेल आणि ही डिस्प्लेसमेंट बी असेल तर टोटल डिस्प्लेसमेंट एस काय असणार आहे? ए प्लस बी. डिस्प्लेसमेंट म्हणतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणत नाहीये मी, असं काही कन्फ्यूज करू नका. डिस्प्लेसमेंट. कळतंय का? येस, दिस इज व्हॉट वेक्टर लॉ सेज, लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. असा दिस प्लस दिस इक्वल टू दिस. इज इट अंडरस्टूड टू यू? चलो, तर दिस इज लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, ट्रायंग्युलर लॉ ऑफ व्हॉट डर पॅरलोग्राम लॉ से. पॅरलोग्राम लॉ बेसिकली हाच लॉ आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट आहे त्याची. पॅरलोग्राम लॉ काय सांगतो? जर वेक्टर ए असा असेल आणि वेक्टर बी असा असेल, ओके, हा अँगल थीटा असेल दोघांमधला अँगल, तर या दोघांची वेक्टर ॲडिशन ती काय होते? तुम्ही जर या ए आणि बी ला ॲडजस्टंट साईड मानून एखादा पॅरलोग्राम ड्रॉ केला तर त्या पॅरलोग्रामची ची डायगोनल विल रिप्रेझेंट इट्स ॲडिशन. कळतंय? म्हणजे हे जे काय आहे, हा समजा वेक्टर एस म्हणू, समेशनचा एस, तर मी काय लिहितो? एस वेक्टर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. हे लक्षात घ्या, वेक्टर सकट मी करतोय ना. ओके, तुम्हाला याच्यात थोडक्यात उदाहरण सांगितलं तर इथं एक डब्बा ठेवलाय मास एमचा. असा डब्बा ठेवलेला जमिनीवर. या डब्याला कोणी असं ढकलायला लागलाय, एक माणूस असं ढकलायला लागलाय आणि एक माणूस असं ढकलायला लागलाय तिरकं. कळतंय? तर मला सांगा, हा डब्बा हलणार कसा? हा डब्बा असा, आणि बरं असं करू आपण, ह्याला वर्ण बघू. असं इमॅजिन करा आपण वर्ण बघतोय, कारण तुम्ही जर फ्रंट बघत असाल तर ग्रॅव्हिटी डोक्यात तुमच्या येईल आणि मग ते ग्रॅव्हिटीमुळे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करता येणार नाही. असं इमॅजिन करा, दिस इज टॉप व्ह्यू. आपण वर्ण बघतोय, डब्बा ठेवलाय असं, समथिंग लाईक दिस डब्बा. असं ह्याला तुम्ही कॅपला वर्ण बघताय ना, असं वर्ण बघतोय, तर त्याला ए फोर्स असा लागतोय, ए फोर्स असा लागतोय आणि बी फोर्स असा लागतोय, लाईक दिस. तर मला सांगा, हे टोपण या ए नुसार हलणार का बी नुसार हलणार? दोघांच्या नुसार नाही, दोघांचं ॲडिशन होईल, म्हणजे तो तिरका जाईल ना. बघा, इट इज गोईंग तिरका. अच्छा, तिथं मॅच होत नाहीये. इट इज गोईंग तिरका गेला ना असा हा. येस, म्हणजे हे एक कॉमन सेन्स आहे हा बेसिकली. तर वेक्टर ए आणि वेक्टर बीचं ॲडिशन होऊन नवीन वेक्टर तयार होईल, जो ह्या दोघांचे ॲडिशन असेल. बरं, ह्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे? ही मॅग्निट्यूड असते विच इज मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी ना. ओके, हे असते अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. सिम्पल. ही झाली मॅग्निट्यूड. अच्छा, व्हॉट अबाउट इट्स डायरेक्शन? हा जर अँगल अल्फा असेल तर आय कॅन से टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन अल्फा. काय असतो टॅन अल्फा? मला सांगा, या मोठ्या कन्स्ट्रक्टेड ट्रायंगलमध्ये हा थीटा म्हटलं की हा पण थीटा, हा अल्फा, आणि त्याचा टॅन म्हणजे काय? अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. अपोजिट काय आहे?
हा बी म्हणलं की हा पण बी, हा बी हा थिटा म्हणलं की हा बी साईन थिटा बी, आणि या ट्रायंगल मधला थिटाच्या ऑपोजिट आहे ना, साईन ऑपोजिट वाचतो, तर हा बी साईन थिटा आणि हा बी कॉस थिटा या ट्रायंगल मध्ये. कळत आहे? हा आता बघा टॅन अल्फा काय आहे, ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट ना, ऑपोजिट काय आहे बी साईन थिटा अपॉन ऍडजस्टंट काय आहे ए प्लस बी कॉस थिटा. मी थोडं फास्ट सांगतोय कारण हे तुम्ही ऑलरेडी डिटेलमध्ये शिकलेलं आहात, आणि तुम्हाला जर डिटेल बघायचं असेल डेरिव्हेशन वगैरे काय, तर मग यू रेफर टू दॅट व्हिडिओ. हे झालं अल्फा, अशा प्रकारे डायरेक्शन असेल, अशा प्रकारे त्याचं दिस इज द वे इट शुड बी. हां, आता ही मॅग्निट्यूड झाली. ओके, आता व्हॉट अबाउट पॉलिगॉन लॉ. ॲक्च्युली चौथी पण ॲडिशनचा प्रकार आहे, तुम्हाला सांगतो मी. हा तिसरा बघूयात पहिल्यांदा. हा झाला पहिला ट्रायंग्युलर लॉ, हा झाला दुसरा पॅरलोग्राम लॉ, तिसरा काय म्हणून बघूयात, तिसरा बघूयात पॉलिगॉन लॉ. पॉलिगॉन लॉ म्हणजे बेसिकली सिम्पलेस्ट लॉ आहे. तुम्ही असा एक वेक्टर, 2 वेक्टर, 3 वेक्टर, 4 वेक्टर, 5 वेक्टर, 6 वेक्टर, तुम्ही कसेही वेक्टर्स एकमेकांना असं जोडून ठेवले तर या सगळ्यांचा रिझल्टंट तुम्हाला काढायचा आहे. तर मला सांगा, या 2 लॉ मध्ये तुम्हाला फक्त दोघांचा रिझल्टंट काढता येतो, तिसऱ्याचा काढता येत नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही किती पण वेक्टर असू देत, ते फक्त तुम्हाला कसे अरेंज करायचे, टिप टू टेल अरेंज करायचे, म्हणजे एकाचा टिप दुसऱ्याचा टेल असं जोडायचं त्याला. टिप टू टेल अरेंज केल्यानंतर काय होतं, या सगळ्याचा रिझल्टंट काय असतो, तर तुम्ही काय करा, या पॉईंटपासनं या ठिकाणी म्हणजे इनिशियल सगळ्यातला ओरिजिनल इनिशियल पॉईंटपासनं फायनल पॉईंटपर्यंत एक ड्रॉ करणारा वेक्टर ड्रॉ करा. कळतंय? म्हणजे हा जर तुमचा F1, हा F2 असेल, हा F3 असेल, हा F4 असेल, हा F5 असेल, हा F6 असेल, तर हा काय झाला टोटल F, म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन. हा पण एक कॉमन सेन्स आहे. तुम्ही, हे तुमचं घर आहे, दिस इज युअर होमचं, ओके, दिस इज युअर होम. तुम्ही तुमच्या घरनं दुकानात गेले, दुकानातनं अजून मार्केटमध्ये गेले, मार्केटमधनं भाजी आणायला गेले, भाजी आणणं तिथनं तुम्ही अजून कुठं अकॅडमीला गेले, तिथनं काहीतरी खायला गेले, तिथनं पुढे एका हॉटेलात गेले, तर तुमच्या घरापासून तुम्ही टोटल डिस्प्लेस किती झाले, एवढं इथून इथपर्यंत झाले ना. कळतंय? हां, तर तुम्ही जर हे सगळं गावभर फिरून तुम्ही इथनं परत तुम्ही घरीच आले असते वापस, तर तुम्ही तुमचं टोटल डिस्प्लेसमेंट चालू झाली तुम्ही घरापासून आणि संपली पण घरामध्येच, त्यामुळे तुमची टोटल डिस्प्लेसमेंट झाली किती, 0. कळतंय? व्हॉट इज पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. लक्षात घ्या, ऑल दिस इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल कॉमन सेन्स. ह्याच्यात आपण मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे म्हणून तो अवघड वाटायची शक्यता आहे, पण इट्स ॲक्च्युली अ कॉमन सेन्स. कळतं तुम्हाला? ओके, सो दिस इज पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. अजून एक चौथा मी वेक्टर ॲडिशन करायचा एक प्रकार काय म्हणतो, म्हणजे काय, प्रत्येक वेक्टर, लक्षात घ्या इथं बघा, प्रत्येक वेक्टर जो आहे तो वेक्टर तुम्हाला आय आणि जे मध्ये तोडता येतो, किंवा जनरलाइज जर केलं, प्रत्येक वेक्टर मला एक्स मध्ये, वाय मध्ये आणि झेड मध्ये तोडता येतो. आय कॅन ब्रेक एनिथिंग बिटवीन एनी वेक्टर अमंगस्ट इट्स कॉम्पोनंट्स अलॉंग एक्स, अलॉंग वाय आणि अलॉंग झेड. बरोबर आहे का नाही? अच्छा, आता ह्याचा फायदा काय होतो, समजा मी याच्या या ठिकाणी हा जो काही ऑब्जेक्ट आहे ओ, या ओवर 2 फोर्सेस लागले असते. हा एक फोर्स आहे F1 आणि हा दुसरा फोर्स F2. तर ज्या प्रकारे मी F1 ला रिझॉल्व्ह केलं तिघांमध्ये, असं F2 ला पण तिघांमध्ये रिझॉल्व्ह करता येईल का? मला येईल करता. ते डायग्राम विज्युअलाइज थोडी करायला अवघड जाईल, पण करता येईल ना. जसं मी असं लिहिलं F1 साठी, तसं F2 साठी पण काहीतरी कॉम्पोनंट्स समथिंग इन आय, समथिंग इन जे, समथिंग इन के लिहिता येईल मला. हां, मग या दोघांचा फोर्सचं जर ॲडिशन करायचं असेल तर सिम्पलेस्ट गोष्ट काय आहे बघा, हा जर F1 असेल आणि Fx1, Fy1, Fz1k. आता जर F2 जर दुसरा फोर्स असेल, तो असा फोर्स असेल Fx2 i कॅप प्लस Fy2 j कॅप प्लस Fz2 k कॅप. असे 2 वेक्टर आहेत, त्या दोघांची तुम्हाला ॲडिशन करायची. सिम्पल, ह्याची आणि ह्याची ॲडिशन करा, Fy ची ॲडिशन करा, Fz ची ॲडिशन करा. ॲज सिम्पल ॲज दिस. कळतंय का? ओके, म्हणजे आता मी एक सिम्पल एक्झाम्पल कसं करता येईल, लेट मी गिव्ह यू सिम्पल एक्झाम्पल. असे 2 फोर्सेस आहेत. हे आहे 10 न्यूटन आणि हा आहे से 20 न्यूटन. असे 2 फोर्सेस आहेत. हा अँगल 30 डिग्री आहे आणि हा अँगल 60 डिग्री आहे. ओके, दोन्हीला ऍड करून दाखवा. आता तुम्ही इथं पॅरलोग्राम लॉ लावू शकता, खेळू शकता. ट्रायंगल लॉसाठी तुम्हाला हा इथनं शिफ्ट करावं लागेल. एनिवे, तुम्ही यू कॅन प्ले विथ दिस, बट एक सिम्पलेस्ट गोष्ट काय आहे, दोघांनाही एक्स आणि वाय मध्ये तोडून टाका ना. इथं झेड नाही, ऑब्व्हियसली 2 डायमेन्शनल सिस्टम दाखवतोय.
तर तुम्ही काय करा, दोन्ही फोर्सेसना एक्स आणि वाय मध्ये तोडा आणि त्याच्या एक्सचे एक्स ऍड करा, वायचे वाय ऍड करा. कसं करता येईल? हा 10 न्यूटन फोर्स मी कसं देता येईल मला सांगा. हा एक्स आणि वाय बघा, हा 10 फोर्स आहे. 10 cos 60 एक्स मध्ये, एक्स मध्ये किती लागतो? 10चा cos 60, म्हणजे 10 cos 60 आय कॅप प्लस 10 sin 60 जे कॅप, 10 sin 60 जे कॅप. हा 20 आहे, 20 cos 30 आय कॅप प्लस 20 sin 30 जे कॅप. कळत आहे का? ओके, मग मला दोघांची जी ॲडिशन केली तर किती होईल? आता हे ॲड करून 30 नका लिहू इथं, मी त्याचे टोटल फोर्स सांगतोय. एफ नेट, ह्या दोघांची ॲडिशन किती होईल? हे होईल कॉस 30 किती आहे? कॉस 60 असतं हाफ, म्हणजे 5 झालं. आणि हे काय आहे? कॉस 30 इज √3/2, म्हणजे हे झालं 10√3, म्हणजे 5 + 10√3, 5 + 10√3 आय कॅप प्लस हे झालं sin 60 √3/2, म्हणजे हे झालं 5√3 आणि हे झालं 10, म्हणजे हे 5√3 + 10 जे कॅप. सिम्पल आन्सर. तुम्हाला कळतं मी कसं सॉल्व्ह केलं? येस. तर असं आपण एनिवे तुम्हाला ही चौथी मेथड आहे. अशा पद्धतीने वेक्टर तुम्हाला ॲड करता होता. आपण जसं न्यूमेरिकल येतील तसं आपण प्रॉब्लेम घेतच जाऊ, नो इश्यूज. पण या प्रकारे वेक्टर ॲडिशन करता येते. लेट्स गो टू नेक्स्ट, वेक्टर सबट्रॅक्शन. वेक्टर सबट्रॅक्शन बघितले का तुम्ही? वेक्टर सबट्रॅक्शन काय असतं बघा. कुठले दोन वेक्टर्स आहेत, हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी, दोघांमधला अँगल थिटा. आता मला सबट्रॅक्शन करायची. हा काय? तिसरा सबट्रॅक्शन. अच्छा, सबट्रॅक्शन करायचे असेल काय? समजा सबट्रॅक्शन एस इज इक्वल टू ए मायनस बी असं मला करायचं आहे. मला असं लिहिता येईल का? ए प्लस मायनस बी असं लिहू. बरं, तर मग मायनस बीचा अर्थ काय? बी पलटी मार की उलटा बी वेक्टर. आता या बी वेक्टरला पलटी मारली तर काय होतं? तो असा होईल ना, कळतंय? ओके, तर हा जातो मायनस बी वेक्टर तुमचा. ओके, आता काय? या वेक्टरला आणि हा थिटा म्हणलं की हा 180 मायनस थिटा. ओके, आता हा पॅरलोग्राम मला काय करायचं आहे? मला बेसिकली एस काढायचं ना. एस काय आहे? या दोघांची वेक्टर ॲडिशन. तर वेक्टर ॲडिशनसाठी मला पॅरलोग्राम लॉ माहिती आहे. म्हणजे हा वेक्टर आणि हा वेक्टरचा मी पॅरलोग्राम ड्रॉ करतो आणि असा मी एक वेक्टर ड्रॉ करतो. हा काय झाला? हाच तो तुमचा एस वेक्टर. इज इट क्लिअर टू यू? हां, आणि तुम्हाला आता हे कसं करायचं, याची मॅग्निट्यूड किती असणार आहे मला सांगा. मग तुम्ही आता हे असणार आहे √a² प्लस मायनस बी स्क्वेअर, तो बी स्क्वेअरच असणार ना, प्लस 2ab. मी बीची मॅग्निट्यूड घेतोय. हे दिस निगेटिव्ह ओनली शोज डायरेक्शन, म्हणून मी मॅग्निट्यूडच घेतोय, म्हणून तर बीस घेतला. 2ab cos 180 मायनस थिटा. कळत आहे का तुम्हाला? ओके, तर दिस इज व्हॉट इज cos 180 मायनस थिटा? मायनस cos थिटा, a² प्लस b² मायनस 2ab cos थिटा. दिस इज गोइंग टू बी द वेक्टर सबट्रॅक्शन. बघा, वेक्टर ॲडिशन मध्ये हे प्लस होत होतं ना, आठवा. वेक्टर ॲडिशन मध्ये मॅग्निट्यूड प्लस होत होतं, तिथं मायनस होणार आहे. दिस इज गोइंग टू बी द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर ॲडिशन, वेक्टर सबट्रॅक्शन. क्लिअर? तर दिस इज सबट्रॅक्शन. चौथं ऑपरेशन काय आहे? प्रोडक्ट. प्रोडक्टमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. एक तर आहे डॉट प्रोडक्ट आणि दुसरं आहे क्रॉस प्रोडक्ट. व्हॉट इज डॉट, व्हॉट इज क्रॉस? डॉट म्हणजे बेसिकली स्केलर प्रोडक्ट. जेव्हा दोन वेक्टर एकत्र येऊन स्केलर होऊन जातं त्याला तर डॉट म्हणतो. जेव्हा दोन वेक्टर येऊन वेक्टर्स तयार होतं त्याला म्हणतो क्रॉस. वेक्टर प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट बघूयात. जर असे दोन वेक्टर्स असतील, वेक्टर ए आणि वेक्टर बी, कळतंय? दोघांमधला अँगल थिटा जर असेल तर आपण काय लिहितो? ए डॉट बी इज इक्वल टू ह्याची मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूडच असणार नाही कारण स्केलर क्वांटिटीचं डायरेक्शन असणारच नाही याला. हे काय असणार आहे? ए बी कॉस थिटा. ओके, इथं पॅरलली हे बघत राहू. क्रॉसमध्ये काय होतं? क्रॉसमध्ये बघा, मी असा एक प्लेन दाखवला. हा वेक्टर ए, हा वेक्टर बी आणि दोघांमधला अँगल थिटा. आता वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. हां, आता ह्याचं जे क्रॉस प्रोडक्ट आहे तो वेक्टर क्वांटिटी, त्याला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे.
मग सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅग्निट्यूड बघू. मॅग्निट्यूड किती आहे, ए बी साइन थिटा. ओके, हे झालं मॅग्निट्यूडचं. दोघां मी एकत्र तुम्हाला पॅरलली शिकवतो. त्यानंतर ह्याला डायरेक्शन असते, ह्याला डायरेक्शन असते. डायरेक्शन कशी दाखवतो आपण, राईट हँड थंब रूल. तुम्ही काय करा, प्लेस युअर टेक युअर राईट हँड आणि तुमचं राईट हँडचे फिंगर्स पहिल्यांदा पहिला वेक्टर कुठला आहे, ए ला लावा आणि ए वरनं बी ला न्या. लुक ॲट दॅट, युअर थंब इज गोइंग डाऊनवर्ड्स. सो या ठिकाणी हा काय असणार आहे, दिस इज गोइंग टू बी द ए क्रॉस बी वेक्टर. डायरेक्शन त्याची राईट हँड थंब रूलने डिटरमाइन केली मी, कळत आहे. आणि हा वेक्टर जो आहे हा या अख्ख्या प्लेनलाच परपेंडिक्युलर असल्यामुळे तो या ए ला पण परपेंडिक्युलर असणार आहे आणि बी ला पण परपेंडिक्युलर असणार आहे. देर इज नो डाऊट अबाउट इट. कळत आहे का. तर हे झालं त्यांची मॅग्निट्यूड डायरेक्शन. ह्याच्यावर डायरेक्शन नाहीच आहे काही. ओके, दुसरं ह्याच्यामध्ये काय आहे. ओके, पुढे बघायला गेलं तर हा सेल्फ प्रोडक्ट काय होतं. सेल्फ प्रोडक्ट म्हणजे ए डॉट ए. काय असेल ए डॉट ए, हा असेल ए ए कॉस. आता हे एकाच वेक्टर त्याच्याबरोबरच अँगल 0 असेल ना, कॉस 0 1 असतं, तर हे काय येतं, ए स्क्वेअर येतं. याच्यात सेल्फ प्रोडक्ट काय होतं बघा, ए क्रॉस ए जर म्हणलं, सॉरी हे डॉट होतं बरं का, मी चुकून क्रॉस म्हणताना म्हणलं असेल तर डॉट होतं. ए क्रॉस बी, ए क्रॉस ए काय असेल, ए क्रॉस ए असेल ए ए साइन 0 ना. एका वेक्टरचा स्वतःबरोबरच अँगल 0 डिग्री असेलच ना. साइन 0 0 असतो, त्यामुळे काय 0 येईल. सेल्फ प्रोडक्ट ह्याचा 0 असतो, याचा सेल्फ प्रोडक्ट 0 नसतो, तो ए स्क्वेअर असतो, म्हणजे त्याचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. आता ह्याच्यामध्ये अजून काय कम्पॅरिझन करता येईल. समजा इथं वेक्टर ए असा लिहिला मी, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप, आणि बी वेक्टर असा लिहिला, बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. तर ए डॉट बी काय असतो, एचा कोइफिशियंट त्यांचा प्रोडक्ट तो असतो ए एक्स बी एक्स प्लस या दोघांचा प्रोडक्ट ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. बस, हा झाला ए डॉट बी असा असतो. या कॉम्पोनंट्समध्ये जेव्हा असतात त्याच्यामध्ये हा असा असतो. हे डिटेल मी डेरिव्हेशन दाखवत नाही तुम्हाला, कारण त्याच्यातच व्हिडिओ पूर्ण भरून जाईल असं. आणि असे दोन वेक्टर असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो, ए क्रॉस बी. तर हा पण एक वेक्टर असणार आहे आणि आपण कसं लिहितो, डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहितो ना, आय जे के ए एक्स ए वाय ए झेड बी एक्स बी वाय बी झेड. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करतो आपण, आय कॅप अगोदर लिहायचा, मग आय आणि हे काढलं तर हे सगळे एलिमेंट्स उरले, हे प्रोडक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन ए वाय बी झेड मायनस बी वाय ए झेड. दुसरी टर्म मायनस जे कॅप. हा आता हा कॉलम आणि हा रो सोडा, बाकीच्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस बी एक्स ए झेड प्लस के कॅप. हा सोडा, क्रॉस मल्टिप्लिकेशन ए एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स. कळत आहे. बस, हे तुम्हाला सिम्प्लिफाय करा, सॉल्व्ह करा, तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट येईल. कळत आहे का तुम्हाला. आणि वेल, जेव्हा वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, समजा ए आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर काय होतं, बेसिकली बघायला गेलं बघा, हा वेक्टर ए आणि वेक्टर बी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता याचा क्रॉस प्रोडक्ट काय येतो, ए डॉट बी, सॉरी डॉट प्रोडक्ट काय येतो, ए डॉट बी असतो ए बी कॉस 90. बट व्हॉट इज कॉस 90, 0. दिस इज गोइंग टू बी 0. ओके, आणि हे दोन वेक्टर्स एकमेकांना असं परपेंडिक्युलर असतील तर ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येतो, ए क्रॉस बी येतो ए बी साइन 90. येस, आणि साइन 90 किती असतो, 1. दिस इज गोइंग टू बी ए बी. कळतंय. हा फरक दोघांमध्ये तुम्हाला कम्पॅरिझन कळते. अजून एक काय फरक असतो तो म्हणजे डॉट आणि क्रॉस मधला त्यांचा फिजिकल सिग्निफिकन्स. त्यांचा सिग्निफिकन्स काय आहे, तर इन रिअल लाईफ तर बेसिकली असे दोन वेक्टर्स असतील. समजा हा एक वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे. हा वेळेला वेक्टर ए म्हणू आणि ह्याला वेक्टर बी म्हणू, आणि दोघांमधला अँगल थिटा जर असेल तर समजा मी या बी वरनं, या बीच्या टिपपासनं या ए वर एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला. हां, तर मला ह्याला या लेंथला काय म्हणतो मी,
या लेंथला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए. बी ची सावली एला पडलेली एवर, कळतंय, प्रोजेक्शन. ओके, तर ह्याची लेंथ किती असते, तर ह्याची लेंथ बेसिकली असते ही ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. किती असते ही ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. बघा ना, ए डॉट बी असतं काय, ए बी कॉस थिटा ना, आणि मॅग्निट्यूड ऑफ ए तर आपण ए लिहून दिलं तर ए कट झाला, बी कॉस थिटा. बघा ना, हा बी कॉस थिटाच असतो ना ही सावली, कळत आहे. अच्छा, आणि जर मी एच्या टिपवरनं जर याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉप केला असा तर या ही लेंथ किती असते, या दिस इज व्हॉट इज दिस प्रोजेक्शन ऑफ ए ओव्हर बी. ओके, ही जी लेंथ किती असते, हे याची लेंथ असते ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. कळतं तुम्हाला, येस. तर दिस इज बेसिकली सिग्निफिकन्स ऑफ डॉट प्रोडक्ट. व्हॉट इज डॉट प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट रिप्रेझेंट्स प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ओव्हर द अदर वेक्टर. सिम्पल. व्हॉट इज क्रॉस प्रोडक्ट, बघा, क्रॉस प्रोडक्ट जर मी जर असे दोन वेक्टर काढले, हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी, कळतंय, तर हा काय झाला वेक्टर, हा झाला वेक्टर बी क्रॉस ए ना, कळतंय, हा झाला वेक्टर बी क्रॉस ए, याचा अँगल थिटा असेल. त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, दिस वेक्टर, या वेक्टरची जी मॅग्निट्यूड असते, व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ बी क्रॉस ए, ही असती बी ए साइन थिटा. ओके, हां, बेसिकली हा अख्खा वेक्टरच म्हणता येईल. दिस एंटायर वेक्टर रिप्रेझेंट्स व्हॉट, इट रिप्रेझेंट्स एरिया ऑफ पॅरलोग्राम क्रिएटेड बाय द टू पेरेंट वेक्टर्स. या दोन वेक्टरमुळे बनवलेला जो पॅरलोग्राम आहे, पॅरलोग्रामचा एरिया हा असतो. एरिया ही वेक्टर क्वांटिटी आहे, हे लक्षात घ्या. ती एरिया वेक्टर क्वांटिटी कशी आहे हे आपण नंतर बघूयात, ते आपण शिकणार आहे पुढे, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण शिकणार आहे एरिया वेक्टर क्वांटिटी कशी आहे. पण तुम्हाला हे सुद्धा कळत आहे की व्हॉट इज वेक्टर बी क्रॉस ए. वेक्टर बी क्रॉस ए इज नथिंग बट एरिया, इज अ वेक्टर रिप्रेझेंटिंग एरिया, ज्याची मॅग्निट्यूड काय असते, या एरियाची मॅग्निट्यूड असते, म्हणजे बेसिकली हा एरिया अख्खा, कळत आहे, या एरियाची, म्हणजे आय कॅन से ए बी क्रॉस ए, या वेक्टरची मॅग्निट्यूड जी आहे ती काय असते, एरिया ऑफ पॅरलोग्राम बिल्ट बाय ए आणि बी, कळतंय. ओके, तर म्हणून तुम्हाला एक असं पण इमॅजिन करता येतं ना, आपण ह्याच्यात काय म्हणलं होतं, जर एक वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, समजा या ठिकाणी तुम्ही ए आणि बी मधला अँगल असा वाढवला आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर केले, बघा, ए आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर केले. ओके, आता मला सांगा, या स्थितीमध्ये बी वरनं बीचं प्रोजेक्शन ए वर किती असेल, 0 असेल. बघा ना, बीच्या टिपवरनं मी जर एला जर परपेंडिक्युलर ड्रॉप केला एच्या लाईनला, तर तो असाच येईल ना परपेंडिक्युलर, आणि ते परपेंडिक्युलर, आणि ती त्या फूटची लेंथ किती असेल, ही लेंथ किती जाईल, 0 होऊन जाईल ना. तुम्ही इमॅजिन करताय का. तसंच प्रोजेक्शन ऑफ ए ओव्हर बी विल ऑल्सो बी 0. म्हणूनच म्हणतोय, जेव्हा प्रोडक्ट एकमेकांना परपेंडिक्युलर वेक्टर असतात त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो, 0, कळतंय, कारण डॉट प्रोडक्ट असतं हे प्रोजेक्शन एकमेकांवरचं. समजा हे दोन्ही वेक्टर तुम्ही असं एकमेकांना दाबून जोडून टाका, इमॅजिन करा, जोडून टाकल्यानंतर काय झालं, मी दोन वेक्टर असे जोडले, ए आणि बी असे दाबून जोडून टाकले, तर त्यातला असं होईल ना, ते असं काहीतरी होईल, म्हणजे हाच वेक्टर ए आणि हाच वेक्टर बी दोन्ही एक जोडून जातील. मग त्या केसमध्ये काय, हे बी क्रॉस ए काय होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल ना, सेल्फ प्रोडक्ट झाला ना, हा काय झाला, 0 झाला, हा एक्झिस्टच करणार नाही. याचा अर्थ काय, आता हा या एरिया ऑफ पॅरलोग्राम, आता हा जो पॅरलोग्राम आहे त्याची एरिया 0 झाली ना. कॅन यू इमॅजिन दॅट. ओके, त्यामुळे जेव्हा वेक्टर्स एकमेकांना पॅरल असतात तेव्हा त्यांचं काय 0 असतं, या केसमध्ये ए क्रॉस बी काय राहील, या केसमध्ये 0 राहील, किंवा बी क्रॉस ए, कळतंय. हां, इन जनरल ए क्रॉस बी, अजून एक ओके, इथे एक फरक आहे. डॉट प्रोडक्टमध्ये काय असतो, ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा ना. ओके, याला मी बी ए कॉस थिटा लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे का, कारण प्रोडक्टमध्ये तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकता. आणि व्हॉट इज बी ए कॉस थिटा इज बी डॉट ए, दॅट्स वाय ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. पण ह्याच्यामध्ये काय होतं, ए क्रॉस बी इज ए बी साइन थिटा, हे मॅग्निट्यूडमध्ये ठीक झालं, पण डायरेक्शन अशी कशी होती, समजा डायरेक्शन एक जी काही डायरेक्शन आहे ह्याची, समजा वरती डायरेक्शन असेल, तर मग बी क्रॉस एचं काय झालं,
बी क्रॉस एच डायरेक्शन, ह्याची मॅग्निट्यूड ए बी साईन, मॅग्निट्यूड बी ए साईन थिटाच असेल ना, आणि ए बी साईन थिटा बी ए साईन थिटा एकच आहे मॅग्निट्यूडमध्ये, पण डायरेक्शनमध्ये हा जर वरती असेल तर हा खाली असेल, कारण आपण राईट हँड थंब रूल वापरतोय ना. ए कडनं बी कडे गेलो म्हणून डायरेक्शन थंब वरती असेल तर बी कडनं ए ला जाताना डायरेक्शन खाली जाणार ना, कळतं तुम्हाला. त्यामुळे हे ऍक्च्युली काय असतं, ए क्रॉस बी इज ऑपोजिट टू बी क्रॉस ए, आणि ह्यांची मॅग्निट्यूड मात्र दोघांची मॅग्निट्यूड सारखी असते, कळतंय का, विच इज इक्वल टू ए बी साईन थिटा, पण डायरेक्शन ऑपोजिट असते. हा पण फरक कळतो तुम्हाला दोघांमधला. ह्याच्या डायरेक्शन नसतेच ना, त्यामुळे याचा काही प्रश्नच नाही आहे मायनस साईनचा. डू यू अंडरस्टँड दिस? फाईन. सो दिस एंड्स समरी ऑफ वेक्टर्स. नाउ लेट अस गो टू प्रॉब्लेम्स. चलो.